सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 40 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. काय हो अर्जुनराव, असं बोलतात का? मयुरी खूप हसून म्हणाली. म्हणे तोंडात मारण्यासारखा जोडा. अहो, या देवानं स्वर्गात मारलेल्या गाठी असतात. कोणाचं कोणाशी लग्न व्हावं हे ठरलेलं असतं. तो देव आणि तो स्वर्ग दोन्ही तू बघितले आहेस का? नाही. मग तुझा यावर कसा विश्वास आहे ग? अहो, आता सगळेच ठेवतात विश्वास, म्हणून तूही अंधविश्वास ठेवतेस? तसं नाही हो. आता बघा बरं, माझी गाठ तुमच्याशीच बांधली होती की नाही, म्हणून तुम्ही मला मिळालात. पण माझा या स्वर्गातील गाठींवर विश्वास नाही. कारण मी जर हातावर हात बांधून बसलो असतो तर या स्वर्गातल्या गाठीने तुला आपोआप माझ्या घरी आणून सोडली असती का? सांग बरं. मी जर प्रयत्नच केले नसते तर तुझी गाठ त्या अमितसोबत बांधली असती आणि मी आपला माझ्या तुटलेल्या हृदयाचे तुकडे जोडत बसलो असतो. पण खरंच मला सांगा, खरंच तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करत होता आणि खरंच माझं अमितशीच लग्न झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं हो? अगं, मी वेड लागून फिरलो असतो. हो, खरं की काय? इतकं प्रेम केलं असतं तरीही माझ्यावर? मग तुझ्यासाठी वेडा तर आधीपासूनच होतो आणि त्यात तू मिळाली नाही म्हटल्यावर वेड लागूनच फिरणार ना? आणि ती म्हणाली, आणि दुसरी कोणती मिळाली असती तर? आधीच काय कमी मुली लागल्या होत्या का तुमच्या मागे? कितीतरी मुली मरत होत्या की तुमच्यावर. मग मी नाही मिळाली म्हटल्यावर त्यातल्याच एखाद्याशी लग्न केलं असतं का? नाही ग. मुळात मी या बाजूने विचार करतच नव्हतो की तू मला मिळणार नाही, तू फक्त माझी आहेस आणि दुसरीकडे राहतेस असाच विचार मी करत होतो. त्यामुळे याचे उत्तर मला देता येणार नाही. अर्जुन गाडी चालवत होता आणि त्याने एक टर्न घेतला आणि ती म्हणाली, बरं मग आता सांगा, पण चिडू नका हां. हे खरं नाही होणार, पण फक्त मी विचारते. समजा की आता जर मी तुम्हाला सोडून गेले किंवा मला काहीतरी झालं आणि मी तुमच्यासोबत नसेन तर तुम्ही काय कराल? आता अर्जुनला तिच्या बोलण्याचा राग तर आलाच होता, पण तिनं त्याला आधीच सांगितलं होतं की चिडू नका म्हणून, आणि ती त्याला खोदून खोदून विचारत होती. जगातल्या प्रत्येक बायकोला आपला नवरा आपल्यावर इतकं प्रेम करतो, मग आपण नसल्यावर तो काय करेल हे जाणून घ्यायची इच्छा असतेच. आणि नवऱ्यानं म्हणावं की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मला वेड लागेल, असं काहीतरी उत्तर त्यांना अपेक्षित असतं. आणि तशीच इच्छा मयुरीची पण होती, म्हणून ती त्याला आग्रह करून तो प्रश्न विचारत होती. आता तिचा हा प्रश्न त्याला आवडलाच नव्हता. मग तो गंभीर चेहरा करून म्हणाला, तू नसशील तर मी वेडा होईल, सांगितलं ना तुला. आणि मग दुसरं लग्न नसतं केलं तुम्ही? तिनं आश्चर्यानं पुन्हा त्याची चेष्टा करत विचारलं. आणि अर्जुनराव फार भोळा चेहरा करून म्हणाले, आता वेड्याचं काय सांगता येतंय होय? ते कधी कसं वागेल, वेडं ते वेडं, आणि त्याच वेडेपणात केलं असतं दुसरं लग्न, असं तो हसत म्हणाला. आणि तिनं जोरात एक बुक्की त्याला मारली आणि लटक्या रागात म्हणाली, जा तिकडे. कुठं? दुसरं लग्न करायला? त्यानं पुन्हा तिला हसत विचारलं. हो हो, जा दुसरं लग्न करायला. म्हणे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. नुसतं म्हणायचं आपलं आणि मनात काही वेगळंच. ती चिडून म्हणाली, अगं आता तूच इतकं विचारत होतीस म्हणून खरं खरं सांगितलं, तर राग का आला तुला? पण मनातली इच्छा आली ना शेवटी ओठांवर. ती म्हणाली, हाय का आता? आधी म्हणत होतो की तुझ्याशिवाय जगत नाही, वेड लागून फिरेल, तेव्हा का नाही ग तुझा विश्वास बसला? आणि यावर बरा विश्वास बसला लगेच. तुम्ही बायका पण ना, का अशा वागता कोणाच ठाऊ. नुसतं खोदून खोदून विचारतात आणि सांगितलं की परत चिडता. मग गप्प बसायचं ना, काय म्हणायची गरज होती का वेडेपणात दुसरं लग्न करीन म्हणून? म्हणे वेड्याचं काय सांगता येत नाही. तुम्ही कराच दुसरं लग्न, मग बघतेस तुमच्याकडे. तू असताना नाहीच ना करणार मी दुसरं लग्न. अगं, विषय असा होता की तू नसल्यावर मी काय करणार. पण मयू, कशाला गा असले निरर्थक प्रश्न विचारायचे? आपलं नातं की नाही विमा पॉलिसीच्या ब्रीदवाक्यासारखं आहे बघ, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी.
उगीचच नाही ते प्रश्न विचारायचे आणि मनाला हुरहुर लावायची, स्वतःच्याही आणि माझ्याही. आणि आता ती गप्प बसली. तुम्ही बायका पण ना, कुठून कुठं विषय नेताना तुम्हालाच माहीत. कपाळावरच्या टिकलीपासून आकाशातील ग्रह ताऱ्यापर्यंत पोहोचाल तुम्ही डायरेक्ट. आणि बाळ पाळण्यात आहे तोवर त्याचं लग्न, मग त्याची मुलं, इतकं सगळं सगळं करत बसता. धन्य आहे बाबा तुमची. ती आता नुसती हसत होती. मग तो मूळ मुद्द्यावर येत म्हणाला, स्वर्गातील गाठी असतीलही कदाचित, कारण आपण एकमेकांच्या आयुष्यात विनाकारण नाही येत. आणि मला सांग, तुझ्याशी लग्न करण्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागले की नाही? मग बघ बरं, तूच सांग. माणूस स्वतःचं नशीब स्वतः घडवत असतो. स्वर्गातल्या गाठी वगैरे हे फक्त समाधानासाठी म्हटलं जातं गं. आणि तिलाही ते पटत होतं. एरवी तिला ते नसतं पटलं, पण अर्जुनच्या सहवासात राहून हे तिला आता पटलं होतं. कारण कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तो खूप धडपडायचा आणि ती मिळवूनच राहायचा. असा तो फार फार जिद्दी होता. जे लोक प्रयत्न न करता हातावर हात धरून बसतात, तेच लोक नशिबावर अवलंबून राहतात. आणि अपयश आलं की नशिबात नव्हतं असं म्हणतात. म्हणजे नशीब ही त्यांच्यासाठी एक पळवाट आहे. पण जे धडपडतात ते स्वतःच स्वतःचं नशीब बदलतात. आणि मयुरीला त्याचं म्हणणं पटत होतं. कारण अर्जुनने सुद्धा स्वतःचं नशीब स्वतःच घडवलं होतं. नशीब ही जरी गोष्ट खरी असली तरी तिला मात्र प्रयत्नांची जोड ही असावीच लागते. आणि दोघेही घरी आले. आणि रात्री हळूच ती त्याच्या मिठीत शिरली. आज प्रीतीला पाहून तिला खूप छान वाटत होतं. किती सुंदर गुटगुटीत दिसत होती ती, अगदी बाळसेदार बाळासारखी. आणि स्वारी तर काय, किती लाड करत होते बहिणाबाईचे. आता तिचे होणारे लाड कमी होते की काय, म्हणून मयुरीला अजून अर्जुनकडून असेच लाड करून घ्यायचे होते. म्हणून तर बाळ हवं होतं. आणि गप्पा मारत मारत एकमेकांच्या मिठीत बोटात बोटं गुंफून दोघेही झोपे गेले. सकाळी ती किचनमध्ये होती आणि त्याने पाठीमागून तिला मिठी मारली. ती खुदकन हसली आणि त्याने एक फळ घेतलं आणि कापू लागला. आणि ती म्हणाली, अहो अर्जुनराव, 1 महिन्यावरच आला की तुमचा बर्थडे. काल तुमच्या मित्रांनी आठवण केली म्हणून, नाहीतर मी तर विसरूनच गेले होते. काय लक्ष कुठं असतं तुझं? नवऱ्याचा वाढदिवस विसरलीस? अशी कशी विसरू शकतेस तू? तो मुद्दाम तिला रागवण्याचं नाटक करत म्हणाला. आणि ती म्हणाली, अहो वाढदिवस संपला नाही काही अजून, जे एवढे बोलताय मला. अजून 1 महिना आहे. आजच बर्थडे असल्यासारखं बोलू नका हां. मग तू तर काय एवढं, मी तर विसरलेच होते अशी फार टेन्शन घेऊन बोलत होतीस. तसं नाही हो, मयुरी म्हणाली. आणि मग म्हणाली, होय हो, मी काय गिफ्ट देऊ तुम्हाला? आता मी ते कसं सांगू? पण हां, तुझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं हे मात्र माझं आत्ताच ठरले. काय काय गिफ्ट देणार तुम्ही मला? तिने फारच उत्सुकतेने त्याला विचारलं. तुझ्या वयाच्या आकड्या इतक्या, म्हणजे 25, परवा माझ्याकडून तुटलेल्या तेलाच्या बाटल्या देणार आहे मी तुला. आणि मयुरी हसायला लागली. किती बोलत होतीस गं मला त्या दिवशी? तो लहान मुलासारखा गाल फुगवून म्हणाला. आणि तिने त्याचे गाल ओढतच, किती क्यूट दिसत आहात हो, असं म्हणून त्याच्या गालावर किस केला. अहो पण खरंच सांगा ना, काय गिफ्ट हवे तुम्हाला माझ्याकडून? तुम्ही जे मागाल ते मी देईन. नको ग मयू, खरंच काही नको. तू माझ्या आयुष्यात आहेस आणि यावेळी माझ्या मिठीत आहेस, हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. तुझी ही क्यूट गोड स्माईल, तू दिलेला रोज सकाळचा किस, तुझं बेभान होऊन प्रेमाचा वर्षाव करणं, उत्तेजित होऊन आवेगाने माझा ओठ चावणं, हे सगळं माझ्यासाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कितीतरी पटींनी जास्त मोठं गिफ्ट आहे. आणि असं म्हणत म्हणतच तो त्याची बोटं हळूवार तिच्या पोटावरून फिरवत होता आणि तिच्या पाठीवर किस करत होता. आणि त्याला काय पाहिजे होतं हे तिला समजलं. चला चावट कुठले, हो बाजूला, असं ती म्हणाली. आणि तो लगेच बाजूला झाला. आणि पुन्हा ती म्हणाली, लगेच बाजूला झालात पण? हाय का आता? तूच म्हणालीस ना व्हा बाजूला. मी लाख म्हणेन, पण तुम्ही का झालात बाजूला? अरे देवा, त्यानं कपाळावरच हात मारून घेतला. तुझ्या मनातलं प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही ओळखता येणार नाही बाबा. कालपासून का अशी वागते कुणास ठाऊक.
डोक्यावर पडल्यासारखी. मग त्यानं पुन्हा तिला एक घास फळ चारलं. अहो सांगा ना, काय देऊ मी तुम्हाला? तुम्हाला नको असलं तरी मला मात्र द्यायचं आहे ना तुम्हाला गिफ्ट. बरं बाई, आता तूच इतका आग्रह करतेस तर मग सांगतो हां. मला तुझ्याकडून एकदम स्पेशल असं गिफ्ट हवे, जे आजपर्यंत मला कोणीच दिलं नाही. जे गिफ्ट फक्त तूच मला देशील आणि ते माझ्यासाठी खूप खूप स्पेशल असेल आणि ते मी आयुष्यभर माझ्याजवळ खूप प्रेमाने जपून ठेवीन. आणि त्याला बघितलं की मला सतत तुझीच आठवण येत राहील. अरे बापरे, आता असं कोणतं गिफ्ट असेल? म्हणजे नेमकं काय हवं आहे तुम्हाला ते तरी सांगा. आता त्याचा विचार तू करायचा, मी नाही. तूच देणार आहेस ना मला गिफ्ट. मग या कॅटेगरीतलं गिफ्ट असेल तरच मला दे, नाही तर नाही दिलंस तरी चालेल, असं तो हसून म्हणाला. मला तुझ्याकडून असंच सगळ्यात हटके गिफ्ट पाहिजे. आता गिफ्टची पण कॅटेगरी असते का? अर्जुनराव पण ना काहीही अटी घालतात. आता त्यांच्यासारखंच हटके गिफ्ट त्यांना द्यायचं म्हटल्यावर मला तर आता माझी किती बुद्धी खर्च करावी लागेल काय माहीत. आणि ती आत्तापासूनच विचार करायला लागली. तिच्यासमोर चुटकी वाजवत तो म्हणाला, मॅडम, अजून विचार करायला तुमच्याकडे 1 महिना आहे. मग कर विचार. आधी नाश्ता तरी द्या नवऱ्याला. आणि मनात म्हणाला, आता बघूच तू मला आता काय गिफ्ट देते ते. मी पण बघतोच. आणि ती विचार करू लागली. एक दिवशी तिने त्याचं कपाट उघडलं, त्याचे सगळे ड्रेस पाहिले, त्याची घड्याळं पाहिली, यातलं काहीतरी द्यावं का? आणि मग तीच म्हणाली, नाही नको, या काय आयुष्यभर त्यांच्यासोबत नाहीत राहणाऱ्या. मग तिने मोबाईल घेऊन सर्च केलं, त्यात काही सापडते का त्याच्या तोडीस तोड, त्याच्या अटीप्रमाणे हे पाहिलं. पण तिला तिथेही काहीच मिळेना. आणि अशा वस्तूंनी खुश होणारातले अर्जुनराव नक्कीच नव्हते. मग फूल देऊ का गुलाबाचं? पण ते कुठं त्यांच्यासोबत कायम राहील, सुकून जाईल दुसऱ्या दिवशी. हां, एक ब्रेसलेट देते सोन्याचं, अर्जुन मयुरी AM अक्षरं लिहिलेलं. ते त्यांच्यासोबत कायम राहील आणि त्याला पाहिलं की माझी आठवणही येत राहील. पण स्वारींना सोन्याचा अजिबात मोह नाही. तिनं जबरदस्ती एक अंगठी घेतली होती त्याच्यासाठी, पण तीही तो बोटात घालण्यापेक्षा बोटातून काढून वर हवेत फेकून खेळत बसायचा, कॅच कॅच, लहान मुलासारखं. एकदा ती म्हणाली, अंगठी हरवली तर? झालंच निमित्त साहेबांना. त्या दिवशीपासून बोटात घातलीच नाही. मी हरवली तर म्हणून कपाटात ठेवून दिली आणि झाले मोकळे. शी बाई, काय हा माझा नवरा, नुसताच चाणक्य नीतीने वागतो. आता यांच्या डोक्यासारखं विचार करणारं डोकं कुठून आणू मी? आणि अचानक तिला सुचलं की यांना पुन्हा एकदा हनीमूनला घेऊन जाते, ते आवडेल यांना. आणि पुन्हा तोंड पाडून तीच म्हणाली, मयुरी, काय विचार करतेस तू पण? कोणाला जर कळालं की लग्नाला 3 वर्ष होत आली आणि आमची अजून हनीमूनची हौसच भागली नाही तर काय म्हणतील? आणि तिची तीच लाजायला लागली. मग एक दिवशी तिने फार आशेने प्रीतीला फोन केला, कारण ती त्याची बहीण, म्हणजे त्याच्यासारखा हटके विचार तीही थोडा तरी करतच असेल की. बघूया तिच्याकडून काही टिप्स मिळाली तर मिळाली. आणि मयुरीने तिला फोन केला. तिच्या तब्येतीची चौकशी करून म्हणाली, अगं तुझ्या दादूचा बर्थडे आहे ना, त्यासाठी त्यांनी मला एक अट घातली आहे. त्यांना माझ्याकडून एकदम हटके गिफ्ट पाहिजे. बाई, आता तू तरी मला सांग ना की काय देऊ मी त्यांना. माझं तर विचार करून करून डोकं चालन असं झालंय बघ. ए वहिनी, तुझा नवरा आणि तू बघून घ्या काय ते. मला काहीही सांगू नको बाई, असाच आहे बघतो. आता तूच बघ काहीतरी, मी दे त्याला गिफ्ट एखादं हटके. कर विचार कर हां. झालं. प्रीतीनेही हात झटकले आणि मयुरी पुन्हा विचार करू लागली. आणि अर्जुनराव संध्याकाळी घरी आले. तिनं त्याला पाणी दिलं आणि त्यानं तिच्या हातातला ग्लास घेऊन पाणी पिऊन बाजूला ठेवला. तरीसुद्धा ती तशीच हातात ग्लास असल्यासारखा हात धरून उभी होती. आणि तिला पाहून त्याला खूप हसू आलं. ही अजूनही मला काय गिफ्ट द्यायचं याचाच विचार करत आहे बहुतेक, वेडाबाई. आणि चुटकी वाजवत म्हणाला, काय मयू, सुचलं का काही? नाही ना, तुम्ही पण ना कसल्या कसल्या अटी घालत असता. एकदम हट्टी आहात तुम्ही. नसेल जमत तुला तर नको देऊस. मी कुठे हट्ट केलाय की मला गिफ्ट हवेस म्हणून? हो ना, तेही खरंच होतं. त्याला गिफ्ट देण्याचा हट्ट
तिचाच होता. आणि बघता बघता त्याचा वाढदिवस 4 दिवसांवर येऊन पोहोचला. त्याने वाढदिवसाच्या पार्टीची सगळी जय्यत तयारी केली होती. मयुरीसुद्धा उत्साहाने कामाला लागलेली होती. आणि एके दिवशी तो फॅक्टरीत गेला. आणि मयुरीचे पिरियड जवळ आले होते. महिना भरला होता तिचा. आणि तिच्या खूप खूप पोटात दुखायला लागलं. इतकं की ती बेडवर जाऊन गडाबडा लोळत होती.